कधी कधी असतं ना ते एव्हरीथिंग नॉट गोज अकॉर्डिंग टू युअर प्लॅन. तर मे बी आज आमच्या स्वतःच होणार आहे. हा मे बी ट्रेक पण. Hello guys, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली डे 3 इन ऑस्ट्रिया. डे 3. आणि आज आम्ही करणार आहोत सर्वात फेमस आणि पॉप्युलर वाला ट्रेक. आम्ही सुपर लेट आहे गाईज. आम्ही निघणार तर सकाळी 7ला, आम्ही निघालो 10ला. गाईज तुम्हाला खरं काय सांगू, म्हणजे आम्हाला सकाळी, आम्ही त्या कपल मधले ज्यांना सकाळी उठायला खूप इश्यू होतात, म्हणजे आम्हाला सकाळी उठण्यासाठी ना खूप आळस येतो. आणि आम्ही रात्री एकदम मोटिवेटेड होतो, नाही आपण 4ला उठू, मग आपण 5ला निघू, मग 7ला, कारण इथून 2 तास ड्राईव्ह आहे. आम्ही जिथे करंटली इन्सब्रुक मध्ये येते, इन्सब्रुक मधून त्या ट्रेक स्पॉट पर्यंत 2 तास ड्राईव्ह आहे. म्हटलं ओके 2 तास ड्राईव्ह करून जाऊ आणि 7ला खाली असू बेसला. आणि नाऊ द टाइम इज 12:30ला पोहोचणार बेसला. 1 पोहोचणार 1ला, कारण आम्ही आता बसलो खाली. आणि आम्ही 1ला ट्रेक चालू करू आणि देन डोंट नो कधी संपवू. पण गाईज स्टे एक्साइटेड. आणि तुम्ही जर मागचे व्लॉग बघितले असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड बी विथ अस फॉर द ट्रेक. वी विल शो यू एव्हरीथिंग गाईज. खूप भारी भारी व्लॉग येणार आहे गाईज याच्यानंतर. पण पुढे आम्ही अजून एक कंट्री पण कव्हर करणार आहोत, ओके, ऑस्ट्रिया नंतर. आता तुम्ही लाइकेनस्टाइन तर बघितली असेल, बट याच्यानंतर पण एक येणार आहे. सो क्योंकि हम क्या है, हमारी जैंग है नई नई कंट्री एक्सप्लोर करने को. आम्ही एकदम आझाद परिंदे. पण चला पटकन आता आम्ही ना कॉफी पिऊन क्रोसॉन खाऊन निघतो. सो स्टे ट्यून. गाईज आम्ही ट्रेकला एवढ्या सुंदर व्ह्यू मधून चाललोय, म्हणजे रस्ता बघा तुम्ही. क्लिफर्ड एकदम कॉन्सन्ट्रेशनने गाडी चालवतोय. कॉन्सन्ट्रेशन नाही, बट इट्स ओव्हरऑल अ स्मॉल रोड, सो यू नीड टू लाईक कीप डिस्टन्स, मेंटेन एव्हरीथिंग. नुसते कर्व्स जायचं. गाईज पण हे बघा ना, म्हणजे ना आम्ही विचार करतोय की वरतून किती सुंदर व्ह्यू असेल. वेल डन काका. आणि आजचं वेदर पण असं छान गरम वाटतंय. आणि जिकडे पहा तिकडे मस्त नुसते पहाड. आणि हे बघा आता समोर तर बघा, म्हणजे वरतून आम्हाला किती प्रिटी व्ह्यू दिसणार आहे, खालून पाणी. हे पाणी जिथून येतं तिथं जायचं आपल्याला ना. येस गाईज, आता आमच्या समोर बघा हा एक सायकलिस्ट आहे, ओके. तर आम्ही पण किती स्लो गाडी चालवतोय आणि आमच्या मागे ऑलरेडी एक गाडी पण आहे, ते सुद्धा हॉर्न नाही वाजवणार. म्हणजे कळतंय तुम्हाला किती त्याला स्लोली जाऊ देतील त्याच्या पेसमध्ये. आम्ही ऑलमोस्ट 15 मिनिटमध्ये पोहोचत आलोय. मोर देन कॉन्सन्ट्रेशन, आय एम एन्जॉयिंग द रोड. हो ना. झिगझॅग आणि अशी गाडी एवढी स्टेबल हातात राहते, सो इट्स मोर. आणि एकदम अशा सुंदर व्ह्यूज मध्ये काही वाटत नाही. मस्त साईडला येलो येलो कलरची क्यूट क्यूट फुलं पण आले. हो, आणि सुसू पण आले. यश. गाईज क्लिफर्ड पार्किंगचे पैसे भरायला गेलाय. तर आम्ही एका ठिकाणी ऑलरेडीच ना गुगल मधून चेक केलं होतं की सेफ पार्किंग, कारण की आम्हाला खूप मागे सुद्धा नव्हती लावायची, की आम्हाला ना खूप जास्त वॉक करावं लागेल. ओके गाईज, आम्हाला वॉशरूम सुद्धा मिळाले, तर मी वॉशरूमला पण जाऊन येते. मग त्यामुळे आम्ही समोर लावली आहे आणि पार्किंगचे चार्जेस आहे आय थिंक फॉर 24 आवर इज 19 युरो. आणि एकदम सेफ पार्किंग आहे. आणि व्ह्यू बघा, आय डोंट थिंक तुम्हाला एवढा दिसेल, बट मी समोरून दाखवते. आणि वरती गेल्यावर तर खूप भारी भारी व्ह्यूज असणारच आहे गाईज. आणि आमचे व्लॉग आता ना थोडे लॉंग व्लॉग असतील. स्टील वी विल ट्राय टू कट करू आणि 2-3 डिफरंट एपिसोड बनवू. बट स्टील प्लीज सबस्क्राईब अँड प्लीज पूर्ण एंड पर्यंत व्लॉग बघा. खूप इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणार आहे आम्ही तुम्हाला. हे बघा. आणि पार्किंग आम्ही जाणार आहोत
इथे नाही, हा व्ह्यू नाही ऍक्च्युली खरा, पण ठीक आहे इथे. आणि वरतून खूप सुंदर व्ह्यूज असतील गाईज. आपल्या स्वित्झर्लंड वाल्या काऊज, त्यांच्या पण गळ्यात ना ती घंटी आहे क्यूट वाली, आणि खूप असा मायनर आवाज येतोय मला. गाईज हे बघा, हे इथे जे 4 मिनिट तुम्हाला दिसत आहे ना, तर स्टोरी टाइम. सो गाईज, हा जो ट्रेक आहे ना एकदम वरतीपर्यंत, इट्स लाईक अ व्हेरी स्मॉल रोड अँड लाईक ॲट अ व्हेरी स्टीप इन्क्लाइन. ओनली वन कार कॅन पास ॲट अ टाइम. सो इथं लाईक वी वर स्टँडिंग फ्रॉम लास्ट 15 मिनिट्स, सो टायमर आहे. सो काय होते, 13 मिनिट्स वी हॅव टू वेट टिल ईच अँड एव्हरी कार कम्स डाऊन. आणि मग वरून लास्ट कार जी निघालेली असती ती पास झालं येते, इन्फॉर्मेशन येते की गाडी पास झालेली आहे. And then the gates open. And then the last car, which is from here, they will note. And once that car passes the top gate, then only they will be allowed to come. It's like almost from here till the top is like 9 kilometers, 9 or 10. But it's like खूप steep. हा, आणि एका टाइमला एकच व्यक्ती जाऊ शकतो म्हणून. एकच गाडी जाऊ शकते. And it's the steepest. ते म्हटलंय की they told me like it's almost like almost 45 degree incline at some point. And that they told maintain distance between your cars. And they asked like, what is your car? Do you will it climb? If anything goes wrong in that, you can just call us. So yeah, that is it. काहीच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ना. खूप इंटरेस्टिंग इन्फो. तर चला, आता अजून बाकी आहे 3च मिनिट. तर आम्ही ते संपलं की आम्ही जाऊ वरती. कधी आमचा नंबर येतो काय माहित, कारण आमच्यासोबत अजून 2 कारी, दोन्ही मागे बघा भरपूर आहे. गाईज फायनली आमचा नंबर आला, हे बघा. And we are going. 0-0 झालं. आता आय थिंक ते 3-4 गाड्या सोडतील. So let's go guys. आम्ही वरती पोहोचून तुम्हाला सांगू. आणि मध्ये काहीतरी एकदम सुंदर व्ह्यू पण आला, तो सुद्धा दाखवतो. Guys, look at this tunnel. Literally एवढा रॉ टनल आहे. हे बघा, चढ-नंतर आले आम्ही या टनल मध्ये. म्हणजे पुन्हा दगडाच्या आतून एकदम खरंच रॉय रे. आणि सगळे मस्त. स्पीड लिमिट पण ओनली 30. इथे एंटर करण्यासाठी वी हॅड टू पे अ टोल लाईक अ एंट्री फी. हा, मी सांगितलं तसं की हा समथिंग क्लोज टू 19 or 20 euros. But I feel it's worth it. हे बघा ना, म्हणजे असा एक्सपिरियन्स की एका टाइमला एकच गाडी जाईल आणि वरतून असं एकदम रॉ टनल. हा, आणि इथं यू नीड परफेक्शन टू ड्राईव्ह, कारण हा रोड इज जस्ट इक्वल टू युअर कार अँड एक्स्ट्रीम टर्न्स. गाईज लुक ॲट दॅट डॅम. किती मोठा डॅम आहे तो. हो ना. डॅमचं नाव काय, मे फॉरहेन असं काहीतरी म्हणतात त्याला. गाईज सॉरी, आम्हाला माहित नाही, पण हा मे फॉरहेन डॅम असं काहीतरी आहे ते. आणि इथं पाणी धबधबा धबधबा धबधबा. गाईज आम्ही गुगल करून नाव टाकून देऊ हो व्लॉग मध्ये वरती. पण हे बघा ना, त्याच्या मागे किती पाणी असेल ना रे. सगळं दिसणार आहे. इमॅजिन कर, चुकून हा डॅम फुटला, अरे आम्ही पण वाच जाऊ. वाव. आणि ते पण एकदम थंडगार पाणी. गाईज आम्हाला एक न्यूज कळाली आहे. हा, ते असं म्हणतात की ज्या ट्रेकला जाणार आहे आम्ही, ते ट्रेक इज क्लोज्ड नाव ऑल्सो हा, बिकॉज देर इज अ लॉट ऑफ स्नो स्टिल अँड दॅट इज नॉट सेफ. दे सेड यू कॅनॉट गो देअर. बट इफ दॅट इज द केस गाईज, देन we will do some trek. We will try to go as much as possible we can. But once there is snow, we cannot go. येस, बिकॉज सेफ्टी इज फर्स्ट. देन आणि आम्ही, जर असं असेल, then we will come back after 2 months. येस गाईज. सो तुम्हाला तर दिसेलच आता की आम्ही कुठपर्यंत जातो. गाईज हा व्ह्यू बघा, आणि एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. आणि गाईज हा डॅम आहे. हे डॅमचा ते असतं ना, डॅमचा डॅम म्हणजे अपस्ट्रीम साइड. हा वॉट एव्हर, अपस्ट्रीम साईड. हा, ही अपस्ट्रीम साइड, ती डाऊनस्ट्रीम साइड. अच्छा. आणि अजून भरला नाहीये कारण अजून ग्लेशियर पिघळलं नाहीये. गाईज तुम्हाला दिसतंय का कोणीतरी जॅकेट घातलंय.
मी पण घातलंय. आणि गाईज ग्लेशियरचं पाणी असं वाहत चाललंय ना खाली, आणि थंडी आहे गाईज, हवा सुटले ना असं सगळं. आणि कधी कधी असतं ना ते एव्हरीथिंग नॉट गोज अकॉर्डिंग टू युअर प्लॅन. तर मे बी आज आमच्या स्वतःच होणार आहे. हा मे बी ट्रेक पण असेल, पण लेट्स नॉट बी बॅड. हा. वी कॅन एन्जॉय द व्ह्यू, वी कॅन गो हाईक समवेअर, सिट, ईट समथिंग. या इट्स अ हॉलिडे मॅन, कम ऑन. या इट्स फाईन. पण गाईज जर हे ट्रेक बंद असेल ना, आम्ही परत 2 महिन्यानंतर स्पेसिफिक फॉर दिस ट्रेक वी वॉन्ट टू कम, बिकॉज वी रिअली वॉन्ट टू डू. आम्ही दोघांना हायकिंगची खूप आवड आहे. वी लाईक टू हाईक. नाही आम्हाला करायचंच होतं ना. आज जर बंद असलं तर येऊ आम्ही, नक्की येऊ. या नक्की येऊ. वर्षामध्ये तर नक्कीच येऊ. या वर्षात तर ऑस्ट्रिया काय गाईज, वन डे ट्रिप आहे, वन डे ट्रिप. तर चला बघूया. चला बघूया. आणि खूप थंडी आहे. गाईज तो ट्रेक आहे, and it is 2,389 meters above the sea level, not 3,000. I was mistaken. Above the sea level from where we started. हा. From the car जिथं आपण तिकीट काढलं. From here it is 3,800. It's full incline. आणि वरून हा आहे, हा व्ह्यू दिसतो वरून. वरतून हा वरून काढून घेऊ. सो आय गेस लेट्स गो, लेट्स स्टार्ट. आपल्याला कुठे जायचंय? याच्यात मॅप वर दाखव. इथं जायचं अल्पर हाऊटला. इथं हा इथून असं 502 रूट पकडायचा आपल्याला. ओके. अल्पर हाऊटला जायचंय. लोक म्हणतात की इथून अजून 100 मीटर वरती तो एक स्पेसिफिक स्पॉट आहे. बट लेट्स सी. लोक म्हणतात ट्रेक बंद आहे बिकॉज ऑफ स्नो. वी कॅन गो हाऊ मच वी कॅन गो. जर स्नो असला वी जस्ट स्टॉप. Yes. सी द व्ह्यूज. सो लेट्स गो गाईज, लेट्स गो. चला चला. हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. आणि परत जॅकेट काढलं. गरमी. गाईज इट्स जस्ट इन्क्लाइन. या. फक्त इन्क्लाइन आहे. आणि गरमी व्हायला लागली लगेच. हो. चला. अजून तर हाफ वे पण नाही कव्हर झालाय आमचा. तर अजून सोबत राहा आमच्या. आम्ही फुल्ली ट्राय करू त्या सस्पेन्शन ब्रिजवर जायचं. सस्पेन्शन ब्रिजच आहे ना पण तो गाईज. व्हॉट अ स्टॉप. आणि ना आता आम्हाला ना म्हणजे तुम्हाला इथलं कल्चर सांगते. कोणी असं येत जात असलं की ते ना हॅलो म्हणून जातं. ते एक बाई दिसली आणि आय थिंक तिला ना आत्ताच बेबी झाला होता. म्हणजे ती त्या इतकुशा बेबीला घेऊन वरती चढत गेली होती. म्हणजे इमॅजिन. गाईज हा व्ह्यू बघा. वाव. लुक सो प्रिटी ना. हो ना. म्हणजे असं नजरेला बघूनच खूप भारी वाटतंय ना. हो. चलो. सो नाईस. अजून किती बाकी आहे आपलं? मला वाटतं 10% झालंच ना. 90% टू गो. We have to cross these mountains. येस. It looks so pretty. गाईज आम्हाला जायचंय तिकडे. हे बघा तुम्हाला ते छोटे छोटे लोक दिसत आहेत का? हे बघा हे क्लिफर्डलाही दिसत नाही. ते बघ रे तिकडे चालताय स्नो मधून. हे ते लॉंग वे टू गो. हे आणि तिथे पाणी पण आहे. असंच वरती नाही का? हा ना. चलो गाईज जाऊया आपण. कर सकते हैं हम. हाउस द जोश. हाय सर. चलो. मी मॅडम आहे. मॅडम. त्यांनी ना लोक कन्फ्यूज होऊ नये म्हणून अशा दगडांवर ऑस्ट्रियाचा फ्लॅग पण बनवून ठेवलाय की फॉलो दॅट रूट. खूप बाकी अजून. कुठे राहिला हा? कमॉन. मस्त वाटतंय पण व्ह्यू बघून ना वर्थ इट वाटतंय. चलो. देवीदास वरचा व्ह्यू बघायचा ना. गाईस इथून चालू होतो पूर्ण बर्फाचा पॅच. लोकांनी म्हटले की अलाउड नाहीये. आय डोंट नो व्हॉट वी विल डू. नाही पण असं नाहीये. म्हणजे लोक पण येत आहे. फक्त खाली ते कसं इकडे ते तुम्हाला माहिती आहे ना असं छोट्या गोष्टीमुळे पण ना केअर करता ना म्हणून. सो लेट्स सी इफ वी रीच ऑन टॉप. पण लेट्स आय गेस थोडंसं पॅच आहे बर्फचा. बट हे बघा सगळे लोक येत आहे. हा. सो लेट्स गो. क्लिफर्डवर जरा बर्फ फेकूया. चलो. लेट्स गो. येस. आणि धबधबा बघा. हा बर्फ आहे बरं का वरून मेल्ट होणारा. आणि एवढा रस्ता क्रॉस करून आलो गाईज आम्ही. म्हणजे आम्ही खूप खालून आलो तिकडच्या साईडने.
आम्हाला त्याच्यावर पण जायचंय. मस्त थंड हवा खूप. आणि गाईस खूप जणांनी म्हटलंय की वरती खूप बर्फ आहे. सो लेट्स सी कसं होते आमचं पुढचं ट्रेक. गाईज गाईज हे व्ह्यूज इट्स अ व्हेरी स्टीप ट्रॅक, म्हणजे ना नुसती चढ आहे. व्ह्यूज. आणि गाईज आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करणार आहोत. हा हो गाईज, वी गोइंग टू एंड द व्लॉग ओव्हर हियर. आम्ही वरती कोणत्या व्ह्यू साठी चाललो त्याच्यासाठी तुम्हाला आमचा पुढचा ब्लॉग बघावा. आणि गाईज आय एम नॉट शुअर वेदर जाऊ शकतो का नाही, कारण खूप जण मला एक दोन म्हटले की दे आर स्टॉपिंग पीपल बिकॉज ऑफ द स्नो. आणि इथे पण बघा ना, हो. पण मागे बर्फ आहे ना. हा सो लेट्स सी हाऊ इट इज. अँड काही असेल तर गाईज वी विल लेट यू नो. बट तुम्ही स्टे ट्यून फॉर आवर नेक्स्ट ब्लॉग, कारण मग पुढचा vlog तुम्हाला बिलकुल miss कळेल नका की करू. आम्ही गेलोय का नाही वरती आणि वरचे व्ह्यूज. सो गाईज टिल देन stay tuned, stay safe, please like, share and subscribe our video. and thank you. For Stay watching. happy, stay Bye-bye. safe. Bye bye. See you.